धुळ्यातील शासकीय विश्रामगृह येथे खोली नंबर 102 मध्ये 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे। शासकीय विश्रामगृह खोली नंबर 102 हा रूम आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर्ड होता। धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत हे सर्व पैसे विधानमंडळ अंदाज समितीच्या 11 आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा आरोप फडणवीसांवर लावलाय। अनिल गोटे यांना या संदर्भातील माहिती मिळताच गोटे यांनी रात्री 10 वाजेपासून शासकीय विश्रामगृह खोली नंबर 102 च्या बाहेर आपला ठिय्या मांडला होता आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर कुठलाही अधिकारी याबाबतची चौकशी करण्यासाठी लवकर पोहोचला नाही असा आरोप देखील गोटे यांनी लावलाय। तर रात्री उशिरा पोलीस पथक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दाखल झाले। जवळपास 1 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत या संदर्भातील चौकशी करण्यात आली। या रूम नंबर 102 मध्ये असलेले पैसे देखील मोजण्यात आले, परंतु हे सर्व पैसे कुणी आणि कशासाठी आणले याचा खुलासा झाला नसला तरी माजी आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना शासकीय अधिकाऱ्यांनी हे पैसे देण्यासाठी आणले असल्याचा खळबळजनक आरोप लावलाय। या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून यात अंतिम काय गौड बंगाल समोर येणार ते बघणं औचित्याचं ठरणार आहे। भाऊ, आता नोटांची मोजणी झालेली आहे, नेमकी किती नोटा आहेत, किती गव्हाड सापडलेलं आहे, काय सांगा? आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे साहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केलेला आहे। मला सगळ्यांना माहिती आहे। आमदार समिती या ठिकाणी आली होती। ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते हे सगळ्यांना माहिती उघडगुपीत आहे। आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या 102 नंबरचा रूमचा ताबा घेतला। आम्ही त्या ठिकाणी एक ठाण मांडून बसलो। आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्याच्या मार्फत। आणि मग आम्ही गेल्या 5 ते 6 तासापासून राज्य शासन, जिल्हा प्रशासन, अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल, मुंबई असेल, राज्य शासन असेल, सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी 2-4-5 कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी। आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली। आश्चर्य असे आहे की जरी 1,84,84,000 रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती, कारण की त्या ठिकाणी 5 ते 7 मोठमोठ्या बॅगा या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून दिसून आल्या आणि त्या बॅगेतली रक्कम होती। त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे। तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे। अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं, त्या दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे। हा पैसा कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला, कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला, हा एक तपासाचा भाग असू शकतो। भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, इतकेच। असं आहे की जिल्ह्यामध्ये बऱ्याच रिकाम्या पिशव्या पण पडल्या। काय या ठिकाणी एक गाडी होती, त्या गाडीमध्ये ते पैसे मी यापूर्वी लंपास झाले, जसे आले तसे त्यांनी बिल मोबाईल नेले पैसे। आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मला जी अधिकृत माहिती मिळाली, काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत, तसं त्याने सांगितलं त्यातले 80 लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतून आलेले, 50 लाख रुपये बांधकाम खात्याचे, त्यामध्ये काय आरटीओची रक्कम आहे, काय कलेक्टर ऑफिसची आहे। ज्या वेळेला मी अशी सगळी गुहाळबेजी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं हे साधारण 5 कोटी रुपये आहेत। याशिवाय या ठिकाणी जे 2 VIP रूम आहेत पलीकडे, त्याच्यामध्ये बरेच पैसे होते। ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली
त्यावेळेला ते पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता CCTV हा ओपन केला होता. तर काय कारण आहे? हं? तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली. 1,84,00,00,000 रुपये काय कमी नाही. काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे.